अपने साइड में रखा। ये ऐसे ओपन करने के बाद अभी दोनों के अपन साइज भी चेक करेंगे, ठीक है। अभी ये है मार्केट का पैड और ये है अपना टियारा का पैड। ओके, दोनों के साइज में फर्क दिख रहा है? हाँ, दिख रहा है ना। दोनों के अंतर में अभी दिखने में ये जाड़ा लग रहा है और ये अपना पतला लग रहा है, ठीक है। तो अभी इसमें फर्क क्या है, तो फर्क दिखने के बाद अपन पता चलता है कि ये मैं पानी ले रही हूँ, इसमें से आप फूड कलर भी डाल सकते हो, जैसे ब्लड दिखाने के लिए फूड कलर भी डाल सकते हो। तो ये 40 ml का पानी है, बराबर। वो मैंने मार्केट के पैड में डाल रही हूँ, पूरे जैसे भी पूरी तरह से। अभी कितना ऑब्जर्व कर रहा है, पूरा डाल दिया। अभी मैं उतना ही पानी अपना उतना ही पानी है अपने टीआरए के पैड में डाल रही हूँ, जैसे उस पैड में। ये इतना ही सब दिखाने का, बाकी कुछ ज़्यादा इसमें करने की ज़रूरत नहीं है। सेम है, ठीक है। अभी कोई भी लेडीज आके आप कोई भी एक इधर आके आप चेक करके देख सकते हो। इधर ये दोनों हाथ दिया, इसे पूरे से प्रेस करा जोरात दाबा। अबे वरती दाबा। किसमें पानी लगा है और इसमें क्या लग रहा है, पूरा सूखा, इसमें गीला लग रहा है। तो आपको ये अभी देखो, इसमें आप आके भी देख सकते हो। अभी इधर से नहीं तो इसमें पानी है, इसमें कुछ भी नहीं है और इसमें पाणी दिख रहा आहे। दोघांमध्ये फरक काय वाटतो तुम्ही तुमच्या मोबाईल फक्त एवढंच सांगा की पाणी कशामध्ये आहे, मार्केटच्या पॅडमध्ये पाणी आहे की आपल्या टीआरमध्ये पाणी आहे? मार्केटच्या। आणि आपल्या इथे पाणी आहे का? नाही। पूर्ण कसं वाटतंय? सुकं वाटतंय ना? ओके, बस। आता दोघांमधला फरक समजला ना तुम्हाला? 40 से 40 ml पाणीमध्ये। आता आपण पाणीमध्ये तर बघितलं कसं आहे काय वगैरे, तर आपण इथे पुढे चेक करतोय, ओपन करून बघूया की पुढे जाऊन ह्याच्यामध्ये काय काय यूज केलेलं आहे ते। तर आपण मार्केटचा पॅड ओपन करून बघतोय। काय यूज केलेलं आहे मार्केटच्या पॅड मध्ये? ही वरची जी लेयर दिलेली आहे ती पूर्ण काय आहे? ही जी वरची जी पूर्ण लेयर दिलेली आहे हे काय आहे? प्लास्टिक आहे, काय ना प्लास्टिक। आणि त्याच्यामध्ये जे यूज केलेलं आहे ते कोण सांगू शकेल की हे काय आहे? हे जे यूज केलेलं ते काय आहे? कापूस, पेपर। ते पेपर, न्यूजपेपर, जे आपण मार्केटमध्ये आपण रद्दीला देतो तेच न्यूजपेपर इथे यूज केलेलं आहे। त्याच्यावरती ब्लिचिंग पावडर आणि एक केमिकल यूज टाकून त्याच्यावरची जी इंक असते ना ती खोडली जाते आणि त्याला व्हाईट पेपर बनवला जातो आणि तोच व्हाईट पेपर ह्या पॅडमध्ये यूज केला जातो। आता मला सांगा, ब्लिचिंग पावडर कुठे यूज केली जाते? बाथरूममध्ये। मग ती किती हानिकारक आहे? आणि तीच आपण जर आपण यूज करतोय मग आपल्याला त्याचा त्रास होईल की नाही? याच्यामध्ये किती आहे? 40 ml पाणी होतं, यातलं सर्व पाणी मी आपल्या टीआरच्या पॅडवर टाकते। पूर्ण 40 च्या 40 ml पाणी याच्यावर टाकते। ओके, नंतर आपण चेक करून बघू याच्यामध्ये पाणी आहे का। पूर्णपणे हा न्यूज कर, कापूस असा असं नाही। त्यानंतर लास्टची पण जी लेयर दिली आहे ना ती पण काय आहे बघा, टोटल प्लास्टिक। जर हे प्लास्टिक जर तुम्ही एखाद्या लेडीजने जर मातीमध्ये टाकलं, चुकून कुठे टाकलं तर ते वितळणार का? नाही वितळणार ना। तर ते जसं तसं प्लास्टिक मातीमध्ये तसंच राहून जातो। त्यानंतर आपण चेक करणार आहे आपलं टीआरचं, आपला पॅड, आणि आपल्या पॅडमध्ये काय काय यूज केलेलं आहे ते आपण इथे चेक करूया। ओके, आता या पॅडमध्ये किती लेयर दिलेले आहेत ते आपण चेक करतोय। हे बघा, आणि ही मगाशी सरांनी ज्या ग्राफिंग चिप बद्दल सांगितलं आहे, दक्षिण कोरियापासून ज्या कपड्यावरती सूर्याचा पहिला किरण घेतला जातो आणि ज्याच्यावर जेव्हा ब्लड पडतं तेव्हा त्याच्यानंतर जे ऑक्सिजन बाहेर पडतं ती आहे आपली अनियन ग्राफिंग चिप। हे बघा, तर ह्याचे पण खूप फायदे आहेत।
ह्या चिपचे, ही चिप जेव्हा आपल्या मेन पार्टच्या इथे जेव्हा येते तेव्हा त्याच्यातून ऑक्सिजन गर्भपिशवीला मिळतो. ही चिप जर तुम्ही डोक्याला जरी लावली तर डोकं दुखायचं बंद होतं. जर ही चिप जखमेवरती लावली तर 4 दिवसात जखम बरी होते. म्हणजे किती फायदेशीर आहे. आणि ती आपल्या पॅडमध्ये असल्यामुळे आपल्या शरीरामध्ये जर कॅन्सरचा जरी घटक असेल ना तरी तो निघून जातो. म्हणजे चिपबद्दल जास्त माहिती त्याची. ओके. त्यानंतर हे काय आहे, कॉटन. बरोबर, सर्जिकल कॉटन जे मेडिकलमध्ये आपल्याला जखम वगैरे झाल्यानंतर जे यूज करतात ते कॉटन आहे. म्हणजे वितळणारं कॉटन आहे. ओके. त्यानंतर ह्याच्यामध्ये दिलेली आहे 4थी लेअर. ही जी दिलेली आहे 4थी लेअर. आणि ही टोटल काय आहे, फिल्टर पेपर. हे फिल्टरचं काम करतं. फिल्टर हे फिल्टर करून स्मेल येत नाही पॅडचे. म्हणजे पॅडला तुमच्या वास येत नाही, दुर्गंध कुठलाही येत नाही. ते फिल्टर करून पुणे. आता हा पण काय आहे, कॉटन. बरोबर. त्यामुळे आपल्याला काय बोलतो चिडचिडेपणा, म्हणजे जसं आपण पिरियडमध्ये चिडचिड होते, ओलसरपणामुळे आपल्याला त्रास होतो किंवा खाज येते, असं काय होऊ शकतं का, कारण टोटली पूर्ण कॉटन आहे. आणि त्यानंतर आहे याच्यामध्ये हे टाकलेलं आहे ते हे काय, जेली आहे, सोडियम पोलोएक्लेरिक जेली. ही बघा, ही जी जेली आहे ती तुमच्यातले कोणी पण एकाने या, तुम्हीच या, कारण ते पहिल्यांदा डेमो बघतायत ना. आता ही हातामध्ये काय वाटते, बर्फाचा गोळा. तर तुम्ही हातामध्ये घेऊन सांगा की हा कसा वाटतो, गरम आहे की थंड आहे. थंड आहे. आता याच्यातून 1 थेंब पाणी काढून दाखवा. तुम्हाला 1 लाख रुपये भेटतील. 1 थेंब तो पाणी निघालं ना 1 लाख रुपये कॅश आहे. नाही येत आहे. मग मला सांगा, आणि कसं वाटतं हातामध्ये, कसं वाटतं, एकदम थंडगार. जर पिरियडच्या टायमामध्ये जर तुम्हाला थंड असा पॅड जर मिळाला तर तो चांगला आहे की वाईट आहे, अच्छा है ना. तो ये जो है ना बर्फ का गोला, तो इसमें कितना था पानी, 80 ml. और ये अपना है बाकी का बचा हुआ पानी, तो ये मैं इसमें डाल देती हूँ. इसमें डालने के बाद ये जो नीचे जो आपने देखा, अभी क्या बोलेंगे मैडम ये तो प्लास्टिक है, बराबर, ये तो क्या है, प्लास्टिक है. तो ये कौन सा प्लास्टिक है, डिस्पोजेबल प्लास्टिक है. मतलब जैसे भी कोई भी लेडीज ने अगर ये मिट्टी में भी डाला ना तो ये डिस्पोज होने वाला प्लास्टिक है. मतलब इसमें मिट्टी में वो मिल जाता है. तो ऐसे ही प्लास्टिक है, तो इसमें कोई हानिकारक नहीं है. 1 महीने के अंदर वो मिट जाता है. तो या बेटा, तो हे दोनों में आपने फरक देखा की आपल्या टियाराच्या पॅडमध्ये काय आहे आणि मार्केटमधल्या पॅडमध्ये काय आहे. तर आतापासून तुम्ही कुठला पॅड सजेस्ट करणार, टियारा. तर प्रत्येकाला आपण जर टियारा पॅड सजेस्ट केलं तर आपण ह्याच्यातून प्रत्येक लेडीजला गर्भपिशवी म्हणजे पिरियड पासून आपण त्याचा बचाव पण करू शकतो. दुसरी गोष्ट, प्रत्येकाला आपण सुरक्षित ठेवू शकतो. युट्रेसचा प्रॉब्लेम असो कुठलाही असून दे, तर आपण त्यांना सांगितल्यानंतर प्रत्येक लेडीजची काळजी घ्यायचं काम जर आपण केलं तर आपण एक सामाजिक कार्य पण करतोय. अशा परीने तुम्ही जर एकमेकांना सांगितलं तर आपण या पॅडचं लेडीजच्या ग्रुपच्या माध्यमातून प्रत्येकालाही आपण सांगू शकतो. ठीक आहे.